तुकाराम महाराजांनी त्या कीर्तनाविषयी बोलायला सुरुवात केली. महाराज सांगतात, कीर्तन चांगलं आहे, चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणारा आहे. होय अंग हरिरूप. मी थोडासा एक पूर्व पक्षाच्या दृष्टीने एक प्रश्न विचारतो. माझा एक साधा प्रश्न आहे. आपण सगळी जाणती मंडळी आहात. माझा प्रश्न एवढाच आहे. महाराज सांगतात कीर्तन चांगलं आहे आणि अंग हरिरूप करणारा आहे. अंग होय अंग हरिरूप. माझ्या माहितीप्रमाणे आपण अनेक वर्ष झालं कीर्तन ऐकतोय. माझा प्रश्न आहे का, जरा बालिश वाटेल एखाद्या वेळेस तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का, पण त्या दृष्टीने तरी कमीत कमी विचार करायला हरकत नाही. आपण एवढी वर्ष झालं कीर्तन ऐकतोय. काही काही लोक बोलताना आम्हाला म्हणतात, महाराज अहो एक काय दोन काय, गेली 50 वर्ष झालं कीर्तन ऐकतोय असं बोलतात. काही कधी कधी फार छाती ठोकून बोलतात, 50 वर्ष झालं. एकाने तर त्याच्या पुढलं बोललं मला. तो म्हटला तुमच्यासारखे 50 कीर्तन काय, आता बोलत नाही काय बोलणार, काही बोलती लोक सांगता येत नाही असं. मला आपल्याला विचारायचं आहे, आपण गेली अनेक वर्ष झालं कीर्तन ऐकता. ऐका म्हणजे अनेक अभंगावर कीर्तन ऐकता, एका अभंगावर अनेकांची कीर्तन ऐकता, किंवा अनेक अभंगावर अनेकांची कीर्तन ऐकता, किंवा एकाच अभंगावर एकाच अनेकदा ऐकता. होतंय असं नाही, असं नाही, ठीक आहे. मग माझा प्रश्न असा आहे, एवढी वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतोय, अनेक अभंगावर ऐकतोय, कधीतरी आपल्या मनाला एकदा प्रश्न करावा की माझं कधीतरी अंग हरिरूप झालंय का, असं विचारावं. जरा पुढे बोलू. जर एवढी कीर्तन ऐकूनही माझं अंग हरिरूप झालं असं मला वाटलेलं नसेल तर मग आम्ही ऐकत होतो ते कीर्तनच आहे का नाही याच्यावर शंका येते. म्हणून म्हटलं थोडा बालिश वाटेल प्रश्न, पण थोडा स्पष्ट वक्तेपणातला पण प्रश्न. थोडं मी त्याकरता बोलतो. जरा जुना काळ आणि आत्ताचा काळ याचा थोडासा तौलनिक अभ्यासही मी समोर ठेवतो. एवढे वर्ष झालं आम्ही कीर्तन. बरं, हा प्रश्न श्रोत्यांनी स्वतःला विचारावा असं नाही, कधी कधी वक्त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे. कीर्तनकारांनाही स्वतःला कधीतरी विचारलं पाहिजे की आपल्या कीर्तनात आपलं तरी अंग हरिरूप झालंय का, विचारलं पाहिजे. मी तर गमतीने म्हणतो, आमचं अंग हरिरूप होतं का नाही ते जाऊ द्या, होय अंग घामे घुम हे मात्र नक्की. हे मात्र आमची कीर्तनात अंग व्हायला लागेल. मग कीर्तन या शब्दाचा अर्थ काय. त्या काळामध्ये आजही अशी परिस्थिती आहे. थोडासा विचार करा. आजही म्हणजे आपण तर सगळी श्रद्धावान मंडळी आहोत. मी महाराष्ट्रात फिरत असताना काही गावांना गेलो तर त्या गावातले लोक म्हणतात, महाराज आमच्याकडे मामासाहेब येऊन गेले, बरं दांडेकर मामा येऊन गेले. म्हणजे आज मामा जाऊन एवढी वर्ष झालं तरी सुद्धा लोकांच्या लक्षात आहे. आज काही गावामध्ये गेलो की विठ्ठलबुवा घुलेंची कीर्तन आता जुन्या मंडळींना माहीत असेल. वैकुंठवासी जगन्नाथांना पवार, वैकुंठवासी गुरुवरी घुलेबुवा, काय कीर्तन महाराज ती असायची. त्यांच्याकडे बघितलं तरी हृदय भरून जायचं. अशी काही माणसं संप्रदायामध्ये आपल्या होऊन गेली. महाराज कीर्तन या शब्दाचा अर्थ नेमकं काय करावा. अंग हरिरूप होणं ही जर अनुभूती येत नसेल तर मग नेमकं कीर्तन या शब्दाचा अर्थ काय. मी थोडं पुढे बोलतो. महाराजांचे शब्द देतो, माझ्या पदरचे घेत नाही. महाराजांनी तशी व्याख्या केली आहे, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. महाराज म्हणतात त्यालाच कीर्तन म्हणा, अन्य कशालाही मी कीर्तन म्हणायला तयार नाही. हे कीर्तन 3 पद्धतीने सांगितलं. एक नामसंकीर्तन, दुसरं रोज आपण बोलतो नामसंकीर्तन साधन पै सोपे जगतील पापे जन्मांतरीची. किंवा गीता आम्हाला सांगते, सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमसन्तश्च मां भक्त्या नित्य युक्ता उपासते. त्याच्यावर ज्ञानोबरांचं भाष्य